रेडी. ते नेमका आजचा दौरा शिंदे साहेबांचा आहे, आभार दौरा आहे. याच्यावर मात्र काँग्रेस आणि शिंदे गट ठाकरे गटाने टीका केली आजच्या दौऱ्यावर. काय म्हणणं त्यांचं, काय म्हणतायत ते म्हणाले की निवडणुकी दरम्यान जे काही आश्वासन दिले त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी आभार दौरा न करता जनतेची माफी मागावी. खरं तर मला वाटतं काँग्रेस आणि उबाठावाल्यांनी ना त्यांची अवस्था अशी झाली आहे की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही त्यांची परिस्थिती झाली आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे एकमेव असे नेते आहेत की आधी केले आणि मग सांगितले. अहो, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले ना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली, आणि त्या उलट काँग्रेस आपला इतिहास विसरतंय की सुशीलकुमार शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांना वीज बिल माफीचं आश्वासन दिलं, नंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सांगितली. ज्या राज्यामध्ये काँग्रेसच्या सत्ता आहेत तिथे ते भाग्यलक्ष्मी योजनेचे वगैरे पैसे बंद झालेत. कर्नाटकातल्या महिला आम्हाला फोन करतायत. आणि उबाठाचं तर म्हणजे ना अवस्था अशी आहे, एका बाजूला आज महाराष्ट्र शोकाकुल आहे. काश्मीरमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, आणि ज्यांचे पक्षप्रमुख युरोपमध्ये कुटुंबासकट थंड हवेमध्ये बर्फाचा गोळा खाण्याची मजा लुटतायत ना, त्यांनी आम्हाला संवेदनशीलता शिकवू नये. एकनाथजी शिंदे साहेब हे जनतेच्या दुःखांशी नाळ जोडलेलं नेतृत्व आहे. आपले मित्रपक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात की फडणवीस हे 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील. खरं तर मुख्यमंत्री कोण असणार हे जनता ठरवत असते. आपला पक्ष म्हणून बावनकुळे साहेबांना ते वाटणं साहजिक आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं, ज्या पद्धतीनं शासन आपल्या दारी असेल, लाडकी बहीण योजना असेल, लाडका शेतकरी लाडका भाऊ योजना असेल, त्यामुळेच महायुतीचा चेहरा हे एकनाथजी शिंदे साहेब होते. त्या निवडणुका एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या, आणि आज जो 200 पारचा आकडा आहे ना, त्यामध्ये शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीच नाकारू शकणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात अजून चर्चेला जोर धरू लागलाय. काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या इंस्टाग्राम पेजवरून एक सूचक पोस्ट टाकण्यात आलेली आहे, तुम्ही कसं पाहता? बघा, भाऊबंदकी मिटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील. पण जर उद्धवजी आपल्याला महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणवतायत, तर उलट मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ते कुठे थोडासा पत्ता शोधा त्यांना, थोडंसं ते लापता झालेत किंवा काय झालंय. मला सांगा, नेता कोण असतो जो जनतेच्या संकट काळामध्ये पाठीशी उभा राहतो? आज जर पहलगाम मध्ये धर्म विचारून लोकांचे मुर्दे पाडले जात आहे, देशाच्या अस्मितेवर हल्ला झालाय, देशाच्या एकतेवर हल्ला झालाय, मग कुठे आहेत ठाकरे बंधू? हा माझा त्यांना सवाल आहे. त्यांचं रक्त एवढं थंड पडलं का की देशावरती हल्ला झाला तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या सुट्ट्या बरखास्त करू वाटत नाहीत? पंतप्रधान साहेब त्यांचा